सांगा. हा संबंध VMVचा परिसर आहे. इथे जवळपास 15 ते 20 वर्षाच्या अगोदर लावण्यात आलेली जी झाडं आहे त्या झाडाचा उपयोग पक्ष्यांसाठी होऊ शकत नाही आणि ते असंच म्हणजे चांगल्या प्रकारचे झाडंसुद्धा नाही आहे ते. म्हणून याच्या मधात आंबा, वड, पिंपळ, जांभूळ असे पक्ष्यांच्या उपयोगात येणारे आणि उन्हाळ्यात नेहमीसाठी हिरवे राहणारे झाडं लावण्याचं आम्ही एक नियोजन आहे. ही सगळी जवळपास 17.5 एकर जागा आहे आणि वृक्ष संवर्धन समितीच्या संयुक्त विद्यमानं आणि त्यांच्या प्रयत्नानं हा आम्ही वृक्षारोपण करण्याचा या वर्षापासून आमचा मानस आहे. थँक्यू साहेब. मी या निमित्त हरिहर बोचरे, अध्यक्ष वृक्ष संवर्धन फाउंडेशन, तर आणि हे आपल्यासमोर जे उभे आहेत हे खाडेसाहेब यांचा हा फार मोठा चांगला प्रयत्न आहे की हा विदर्भ महाविद्यालयाचा परिसर एवढा मोठा आहे की इथं अनावश्यक काही वृक्ष लावून दाटी करण्यात आली आहे. या ठिकाणी जर आपण पर्यावरणाला पूरक कार्बन क्रेडिट घेणारे, ऑक्सिजन देणारे आणि पर्यावरण समृद्ध करणारे आपले अमृतवृक्ष लावले, जसं काही वड आहे, पिंपळ आहे, उंबर आहे, आवळा आहे, बेल आहे, तर हा परिसर फार सुंदर होईल. खाडेसाहेब आणि यांच्या टीमचे आणि वृक्ष संवर्धन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आमचं असं नियोजन आहे की या परिसरामध्ये दरवर्षी 1,000चा पट्टा, ग्रीन पट्टा तयार करायचा आणि त्याला शिवराई नाव द्यायचं आहे. असे अनेक पट्टे या 10 वर्षात आम्ही तयार करू ही आम्हाला खात्री आहे. आणि हा परिसर आपल्या सिटीचा हा मध्यभाग आहे. हा जर चांगला सुंदर हिरवागार झाला तर आपल्या सिटीची एकदम सुंदर हवा मिळेल सिटीला, शहर समृद्ध होईल आणि पर्यावरण समृद्ध होईल. आपण सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य करावे ही विनंती करतो. जय हिंद, जय भारत.